नमस्कार मित्रांनो, मी राम कोलेकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहोत सुरतमध्ये एका अशा ठिकाणी जे 350-400 वर्ष जुनं ठिकाण आहे। 17व्या शतकातील जे म्हणजे आहे ब्रिटिश सेमेस्ट्री, जे सुरतमध्ये स्थित आहे। आणि तिथं एका अशा अधिकाऱ्याचं स्मारक आहे, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा घातला त्यावेळेला तो इंग्रज अधिकारी तिथे होता आणि ते सर्व त्याने एका पत्रामध्ये नमूद केलं आहे। चला पाहूया आपण ते कसं आहे ते ठिकाण जे सुरतमध्ये आहे। आणि इथे पाहू शकता, इथे बोर्ड लावलेला आहे, अर्धा दिसत आहे अर्धे नाही दिसत। अंग्रेजों के मकबरे सूरत पाहू शकता। आणि इथे त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नावसुद्धा नमूद आहे, पाहू शकता। जॉर्ज ऑक्सिडन की कब्रों पर निर्मित भव्य मकबरा इधर है। हा तो इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्सिडन जो महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेला इथे होता। पाहूया आपण। ह्या बाजूला आहे तो मकबरा जॉर्ज ऑक्सिडनचा, इकडे राहिला इथे। ते 6 असे जे मोठे मोठे मकबरे आहेत ते लगभग त्या अधिकाऱ्यांचे असतील। एक होता फ्रान्सिस ब्रिटन, जॉर्ज ऑक्सिडंट आणि क्रिप्टोसर ऑक्सिडंट। बाकी इतर तर कोणाचे आढळत नाहीत। त्यामध्ये 5 ते 7 मोठमोठे मकबरे आहेत, त्याच्या मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, पाहू शकता इकडे। हे इकडे 3 स्मारक आहेत, ते एकसारखेच आहेत। त्याच्या बाजूला हे असे नंबर लावलेले आहेत, छोटे छोटे दगड, 380, 379 आणि 378। पण ह्याच्यावरती कुठली प्लेट नाही आहे। हे जे इंग्रज अधिकारी होते त्यांची फॅमिली होती, ज्याची एकाची 1825 आहे, ती जॉर्ज ऑक्सिडंट त्याचा मकबरा आहे। आतमध्ये लॉक आहे, जाली लावलेली आहे। खूप सर्वात मोठी इमारत ही आहे, हा मकबरा आहे, पाहू शकता। आणि ही त्याच्या बाजूला त्याच्या भावाची क्रिप्टोसर ऑक्सिडंट। ज्याचा मृत्यू 1649 मध्ये झालेला, पाहू शकता आपण। हे 4 मिनारांचं स्मारक आहे, ते स्मारक आहे जॉर्ज ऑक्सिडंट, जो इंग्रज अधिकारी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली त्यावेळेला तो इंग्रज अधिकारी सुरतमध्ये होता। त्यांनी त्याच्या पत्रामध्ये 11 महिन्यानंतर हे सगळं जे सुरतेच्या लुटीचं जे काही प्रकरण होतं ते त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि त्याचा भाऊ होता ज्याचं नाव होतं क्रिप्टोसर ऑक्सिडंट, त्याचीसुद्धा कबर इथेच आहे, त्याच्या बाजूलाच आहे। चला, हे लहान लहान जे दगड आहेत त्याचे ते सुद्धा एक स्मारकच आहेत। म्हणजे जे लहान लहान शिपाई होते त्यांना इथं पुरलेलं आहे। असे जवळजवळ 100-200 अशा दगडी दिसतील आणि प्रत्येक ह्याच्यावरती नंबर आहे, 335, 336, 337। बाकीचे हे असे आहेत। चला, पाहू शकता इथे सुद्धा हे 3 स्मारक आहेत, पण तिघांचंही स्ट्रक्चर एकसारखंच आहे। आणि काही स्मारक असे आहेत की पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली इथे आहे, पूर्ण फॅमिलीचे सुद्धा स्मारक बनवलेले आहेत। आहे ते तिन्ही स्मारक सेम आहेत। आणि हा पूर्ण असं फुटलेला आहे, अवस्था खूप बेकार झालेली आहे याची।
हे जुनं असलं, इंग्रजांचं असलं तरी पण एक खूप जुनं आहे. 350-400 वर्ष जुनं असं आहे. जुनं असं हे अशी ही जागा आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे बघा. आपण पाहू शकता इकडे जे मोठे मोठे एकदम मोठे मोठे स्मारक होते, सगळे जे मोठे अधिकारी होते ज्यावेळेला सुरतमध्ये राज्य करत होते त्या लोकांचे आहेत. आणि हे सगळे लहान लहान मोठे मोठे जे ऑफिसर होते त्यांचे सुद्धा इथे स्मारक आहेत. इथे एक मोठी नेमप्लेट दिसलेली आहे आपल्याला, बघू याच्यावरती काय आहे. याच्यावरती लिहिलेलं तर आपल्याला समजत नाही, पण याच्यावरती डेटची जी मृत्यूची तारीख आहे, सण आहे, तो लिहिलेला आहे. पाहू शकता इथे 1702 असं लिहिलेलं आहे. कोणता अधिकारी होता त्याचं काही नाव वगैरे आहे नाही इथे, आणि असेल तर ते लँग्वेज अलग आहे, त्याच्यामुळे आपल्याला तर माहिती पडत नाही आहे. इकडेही तसंच आहे, सर्वांचं मृत्यू सण सर्वांचं लिहिलं आहे बघा. खाली सर्वांचं मृत्यू सण लिहिलेलं आहे. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. इथे लिहिलं आहे 25 ऑगस्ट 1820. इथे सुद्धा लिहिलेलं आहे 13 ऑगस्ट 1820. द मेमरी ऑफ चॅरिटेबल इंडियन. खालीला पुढे दिसत नाही आहे नीट. इकडे आहे. हा कोणी मोठा अधिकारी असू शकतो, त्याच्यामुळं त्याचं हे एवढं मोठं स्मारक आहे. आणि याची डिझाईनसुद्धा अलग आहे. स्ट्रक्चर पूर्ण हे अलग स्ट्रक्चर आहे. इथं दिलेलं आहे बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस टू हॉर्स असं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय काम केलं होतं, कोणतं काम करत होतं ते सुद्धा इथे लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. स्मारक आहेत ते इंग्रज आणि डच ह्या दोन अधिकाऱ्यांचे मिक्स आहेत. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 असे मोठे मोठे स्मारक आहेत. आणि त्यावेळेला जो ब्रिटिश कंपनीचा अधिकारी होता त्याचा मृत्यू झाला 1649 मध्ये. त्याचं नाव होतं फ्रान्सिस ब्रिटन. त्याचंही इथेच स्मारक आहे. स्मारक कोणतं आहे ते आपल्याला काही माहिती नाही आहे, पण इथेच आहे, त्याचं नमूद केलेलं आहे नेमप्लेटवरती. आणि पाहू शकता आपण इकडे सगळे जे मोठे मोठे स्मारक आहेत ते सर्व मोठ्या अधिकाऱ्यांचे आहेत. आपण पाहू शकता की इकडे खूप मोठे मोठे स्मारक आहेत जे 300-350 वर्षापूर्वी जे सुरतमध्ये इंग्रज अधिकारी होते त्यांचे स्मारक आहेत. हे खूप मोठा स्मारक आहे. 17व्या शतकामध्ये याची स्थापना केलेली. आणि इकडे ही समाधी आहेत. प्रत्येक याच्यावरती मार्बलमध्ये नेमप्लेट आहे. पण ती लँग्वेज कोणती आहे ती गुगलवरती पण ट्रान्सलेट नाही होत आहे, त्याच्यामुळे माहिती पडत नाही आहे.
एवढी मोठी नाही आहे, छोटीच आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त काही मोठा बनवला नाही, छोटासा व्हिडिओ होता. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.